आंदोलन म्हणताना नाही, ह्याला एक प्रकारे एक आज लातूरमध्ये राज्य IMA तर्फे बंदचे हात हे केलेले आहे। आज सकाळी 6 पासून आम्ही फक्त OPD बंद करत आहे। आज 6 ते उद्या 6 पर्यंत आम्ही OPD बंद केलेले आहे। वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केलेला शासनाशी की BHMS CCPM CCMP म्हणजे सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्माकोलॉजी हा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे। ह्या विषयासाठी सरकारने वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे। आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही IMA ला विश्वासात घ्या आणि तो नंतर लागू करा। तसं न करता शासनाने अचानकपणे रात्री IMA च्या डोक्यात दगड घातला व त्यांना नोंदणी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। ती नोंदणी न होण्यासाठी आमची इच्छा आहे, कारण का ते IMA चे असतील किंवा जे MMC चे डॉक्टर्स असतील ते पूर्ण 5.5 वर्षाचा MBBS कोर्स केलेला असतो, त्यानंतर जवळपास PG केलेला असते आणि हे जे CCMP चे आहेत त्यांना 1 वर्षाचं फक्त कोर्स करून त्यांना आमच्या बरोबर त्यांना प्रॅक्टिसचे अलाउड करतात। तसं न करता आमचं म्हणणं की आम्हाला विश्वासात घ्यावं आणि मग मान्यता द्यावा का न द्यावा हा नाही, आमचा त्यांना विरोध आहे। कारण का हा विरोध आमच्यासाठी नसून सामान्य जनतेसाठी आहे, रुग्णासाठी आहे। त्यासाठी आज लातूरमध्ये आम्ही OPD बंद केलेली आहे। सर्व डॉक्टर्स OPD बंद करून आहेत, पण इमर्जन्सी सेक्टर चालू आहे। धन्यवाद। आजच्या या IMAच्या संपाबद्दल आणि आमच्या मागण्यांबद्दल सरांनी ऑलरेडी माहिती दिलेलीच आहे। मी फक्त परत हीच गोष्ट सांगू इच्छिते की हा संप डॉक्टरांसाठी नाहीये। हे जे सामान्य रुग्णावर या निर्णयांचा जो परिणाम होणार आहे, सरांनी म्हटल्याप्रमाणे 8 वर्ष एका विषयाचे शिक्षण घेणं आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स करणं याच्यात खूप फरक आहे। सध्या आज महाराष्ट्रात गव्हर्नमेंटचे 35 मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यामुळे त्यांचं हे जे म्हणणं आहे की ॲलोपॅथीच्या डॉक्टरांच्या शॉर्टेज आहे, ती परिस्थिती आता राहिलेली नाहीये। ज्याप्रमाणे नीटचा पेपर जेव्हा लीक होतो त्यावेळेस फक्त ते विद्यार्थी तेवढेच अफेक्ट होत नाही, पण चुकीच्या मार्गाने झालेले डॉक्टर ज्याप्रमाणे पेशंटच्या जीवाशी खेळ करू शकतात त्याच प्रकारचा हा निर्णय आहे। या निर्णयाने फक्त IMA किंवा ॲलोपॅथिक डॉक्टर नाही अफेक्ट होणार आहे, जास्त सामान्य रुग्ण अफेक्ट होणार आहे। कारण की त्यांना नाही कळत की हे डॉक्टर एक 5 वर्षाचा MBBS चा कोर्स आणि 3 वर्षाची PG डिग्री करून त्यांनी हे लावलेलं आहे की फक्त 1 वर्षाचा कोर्स केलेला आहे। अशा या रुग्णांच्या हितासाठी हा जो निर्णय आहे तो तात्काळ सरकारने रद्द करावा आणि ज्या पॅथीची जे प्रॅक्टिस करणं त्यांना ट्रेडिशनली त्यांची जी प्रॅक्टिस आहे तोच हे मी तर इथपर्यंत जाऊन म्हणेल की हा कोर्सच सरकारने बंद करायला पाहिजे। कारण आता सध्या भरपूर मेडिकलचे कॉलेजेस आहे ज्या नावाखाली त्यांनी हा कोर्स सुरू केला होता की ॲलोपॅथिक डॉक्टरचा शॉर्टेज आहे त्याच्यामुळे आम्ही हे अलाउ करत आहे, तर हा कोर्स त्यांनी बंद करावा। ॲलोपॅथिक डॉक्टरांचा आता शॉर्टेज नाहीये, ते विद्यार्थी नीटची कठीण परीक्षा देऊन MBBSच्या एंट्रन्स क्लिअर करून आलेले असतात, त्यांना प्रॅक्टिस करू द्यावी आणि सामान्य रुग्णांच्या जीवनाशी त्यांनी सुरू केलेला हा खेळ बंद करावा, हीच आमची मागणी आहे। महाराष्ट्र शासनाने 3 ऑगस्ट 2026 रोजी जो चुकीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे या निर्णयाचा दूरगामी परिणाम सर्व वैद्यकीय पेशावर बसणार आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही फक्त ॲलोपॅथी डॉक्टरांसाठीच रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आहे आणि यामध्ये फक्त ॲलोपॅथी डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्यांना प्रॅक्टिसची परवानगी दिली जाते। परंतु CCMP कोर्समुळे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲडिशनल रजिस्ट्रेशन देण्याचा जो घाट घातलेला आहे हा कुठेतरी चुकीचा प्रघात आहे। आपल्या देशात एक महाराष्ट्र सोडलं तर कुठंच असं एका व्यक्तीला रजिस्ट्रेशन दोन काउन्सिलमध्ये नाहीये आणि हे कुठेतरी चुकीचा प्रघात आहे। जगात असं कुठंच नाहीये। होमिओपॅथी काउन्सिल सेपरेट आहे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही ॲलोपॅथीसाठी सेपरेट आहे। होमिओपॅथी डॉक्टरांचा सिलेबस सुद्धा वेगळा आहे आणि ॲलोपॅथी डॉक्टरांचा सिलेबस वेगळा आहे। ॲलोपॅथीचा डॉक्टर होण्यासाठी जे कष्ट लागतंय हे आपलं सर्वसामान्य जनतेला माहीत आहे। त्याची एक उच्च गुणवत्ता असते आणि या गुणवत्तेशी जर आपण खेळाल तर आपण आरोग्याशी कुठेतरी कॉम्प्रोमाइज कराल आणि आरोग्याशी कॉम्प्रोमाइज झालं तर काय होतं हे जनतेने पाहिलेलं आहे। ज्या डॉक्टरांनी एक 24 तास कोविडमध्ये सुद्धा रुग्णांची सेवा केलेली आहे, अशा डॉक्टरांवर अन्याय होत आहे। आपण
WHO चा जर कुठं रेशिओ घेतला, सांगितलं जातं, चुकीच्या फिगर दाखवून WHO ला मिसगाईड केलं जातं की डॉक्टरांची संख्या कमी आहे. ऍक्च्युअली तसं नाहीये. महाराष्ट्र शासनाने आताच बॉन्ड कॅन्सल केलेले आहेत आणि सर्व्हिस सुद्धा कंपल्सरी जी होती ती आता नाहीये. याच्यावरूनच लक्षात येतं की डॉक्टर हे आज सगळीकडे उपलब्ध आहेत आणि आपण जर असे चुकीचे निर्णय घेतले तर इंडियन मेडिकल असोसिएशन हे गप्प बसणार नाही आणि 9 ऑगस्ट पासून आम्ही बेमुदत सर्व हॉस्पिटल्स, आता फक्त आजच्या दिवशी आम्ही ओपीडी बंद ठेवलेले आहेत. 9 ऑगस्ट पासून आम्ही सर्व इमर्जन्सी सेवा सुद्धा बंद करणार आहोत. आमची महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण जो कालचा जो GR काढलेला आहे हा त्वरित परत घेऊन सर्व डॉक्टरांवर जो अन्याय होत आहे तो आपण दूर करावा. आज IMA लातूर तर्फे आम्ही इथे गांधी चौकात जमलेलो आहोत. त्याच्या मागे मेन कारण आहे की महाराष्ट्र शासनाने CCMP हा जो शॉर्टकट केलेला आहे. आता युजली आम्हाला डॉक्टर लोकांना MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएट करायला कमीत कमी 9 ते 10 वर्ष लागतात. तर हे फक्त CCMP BHMS झाल्यानंतर 1 वर्षाचा कोर्स, म्हणजे जो माणूस 10 वर्ष अभ्यास करतो आणि दुसरा माणूस 1 वर्ष अभ्यास करतो, म्हणजे या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे याचा परिणाम अल्टिमेटली आमच्या डॉक्टर लोकांवरती होणार नाही, याचा परिणाम होणार आहे रुग्णावरती. कारण एक 10 वर्ष शिकणारा डॉक्टर नक्कीच त्याला चांगली ट्रीटमेंट देईल, पेशंटला चांगली काळजी घेईल. 1 वर्षाचा कोर्स म्हणजे हा शॉर्टकट आहे. म्हणजे MBBSला तुम्ही हा 1 वर्ष तुम्ही 10 वर्षाच्या बरोबर कम्पेअर करू शकत नाही. त्याच्यामुळे आता 3 तारखेला जो महाराष्ट्र शासनाने GR काढलेला आहे तो अतिशय चुकीचा GR आहे. कारण त्याचे परिणाम, दुरोगामी परिणाम पेशंटवरती होणार आहे. आमच्या डॉक्टर लोकांवरती होणार नाही, तर पेशंटवरती होणार आहे. त्यामुळे हा जो GR काढलेला आहे हा GR तात्काळ रद्द करावा शासनाने आणि त्यांच्या होमिओपॅथीमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करावे, जेणेकरून की आमच्या ॲलोपॅथीचे लोक अफेक्ट होणार नाही. त्याच्यामुळे परत एकदा मी निषेध करतो आणि गव्हर्नमेंटला अशी महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करतो की हा तात्काळ GR रद्द करावा आणि आमचे होमिओपॅथी डॉक्टरचे वेगळे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जे रजिस्ट्रेशन आहे ते रुटीन चालू ठेवावे.